सलामीवीर एका बाजूने देवीदास तर एका बाजूने उमेश तर पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज विकास हरवटे. स्ट्राइक वरती देवीदास, नॉन स्ट्राइक एंड वरती उमेश भुरे तर पहिलं षटक हाताळण्यासाठी विकास हरवटे. खेळाडूंना विनंती आहे की आपण आंब्याच्या झाडावरती बसू नका किंवा आंब्याच्या झाडाच्या फांद्या तोडू नका. ही जिम्मेदारी तुमची असं लक्षात घ्या, कारण ती कोणाची तरी प्रॉपर्टी आहे आणि त्या मालकाने सांगितलंय की खेळाडूंना बजावायचं आहे तिकडे. इथे बघा झेलची जी संधी निर्माण झालेली आहे आणि देवीदास जाधव याची खेळी इथे संपुष्टात आलेली आहे. बिग विकेट डाऊन, बिग ब्लो, मोठा हादरा दिला गेला आहे अबुस्फोर्ट्स खार्डिया संघाला. पोरी चढला मला फेवर, मी हाय क्रिकेट लवर, मी तुझा यार ना. पोरी दूर नको जास, मला देऊ नको त्रास, मी तुझ्यावर मरना. पोरी दूर नको जास, मला देऊ नको त्रास, मी तुझ्यावर मरना. पुरा सवय तुझी मोड नाद, क्रिकेटचा सोड काम धंदा करना. पुरा सवय तुझी मोड नाद, क्रिकेटचा सोड काम धंदा करना. थँक्यू डीजे. इथे बघा एक चांगला चेंडू, इथे बघा चेंडू थोडासा पुढे ठेवला होता बॅट्समन बसून, स्लॉक स्वीप करायचा होता, मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. इथे बघा आणखीन एक चांगला चेंडू विकास हरवटे हाताळताना दिसतोय. पहिला चेंडू हा डॉट आला, दुसऱ्या बॉलवरती विकेट आली, तिसरा बॉल देखील डॉट आला आणि चौथा चेंडू देखील डॉट आलेला आहे. बघा अजूनही अकाउंट ओपन झालेला नाही आहे. आणि फिल्डिंग थोडीशी खराब इथे पाहायला मिळाली. चेंडू फरार होताना दिसतोय सीमारेषेच्या बाहेर. पंच, पहिला चेंडू वाईड होता. येस, थँक्यू. चेंडू टाकून झालेत इथे व्हाईट चेंडूची नोंद झालेली आहे. 4 बॉल टाकून झालेत. इथे बघा चेंडूला कट केलंय, डीप मधून शतरक्षक येते तोपर्यंत 2 धाव घेण्याची संधी, कारण तिकडे फिल्डिंग थोडीशी खराब झाली आणि तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झाला आणि तिसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे.
बघा धावसंख्या ही 9 आपण पाहतोय, 9 रन्स ऑन दी बोर्ड. शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातील. उमेश बघा चेंडूला फक्त दिशा देण्याचं त्याने काम केलेलं आहे. एक धाव तर इथे पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावीचा देखील प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे पळून पूर्ण झालेली आहे. या 2 धावा आणि या 2 धावांची धावसंख्या आता दुहेरी अंकात प्रवेश करताना 11 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. बघा पहिली विकेट गेली असताना थोडंसं जिम्मेदारीने खेळ करत असताना आपल्याला दिसतोय उमेश भुरे हा फलंदाज. आपण पाहतोय जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे आयोजित ही स्पर्धा. बघा खूप सुंदर आयोजन नियोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळत आहे खोलांडे संघाकडून. आणि या स्पर्धेमध्ये ज्या टीम्स आपण पाहतोय खेळण्यासाठी भरपूर उत्सुक असतात, कारण क्वचित अशा मैदानावरती खेळायला मिळत असतं. आपण पाहतोय एक ग्रामीण क्रिकेटचं जर मैदान म्हटलं जातं असं मैदान इथे या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत असतं. इथे बघा एक धाव तर कंप्लीट झाली, दुसऱ्या वेळेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे मिळालेली आहे. आपण पाहतोय थोडेसे बांध आपल्याला पाहायला मिळतात या मैदानावरती. आणि या अगोदर जेवढे खेळाडू आपण पाहायचो त्यांना बांधावरती फिल्डिंग करण्याची सवय असायची, मात्र आता ग्राउंड्स थोडेसे लेवल झालेत. आता लेवल ग्राउंडवरती फिल्डिंग करण्याची सवय झालेली आहे. मात्र तरी देखील या मैदानावरती 100% एफर्ट्स देण्याचा प्रयत्न करतायत सर्व खेळाडू. 2 धावा इथे देखील पूर्ण झालेल्या आहेत. आणि इथे 2 धावा या पुन्हा एकदा आपण पूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्या 2 ने स्कोर कार्ड 15 वरती जाऊन पोहोचलेला आहे. 15 रन्स ऑन दी बोर्ड. भीमसेन आपण पाहतोय. स्वतःला ब्लॉक करून घेतलं यावेळेस भीमसेन यांनी. चेंडू येतोय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे विकास हरवडे. बघा चांगले क्षेत्ररक्षण, फेकी देखील तेवढी सुरेख झाली. मात्र 2 धावा या पलून पूर्ण झालेल्या आहेत. आपण पाहतोय अबू स्पोर्ट्स खार्डी या संघासाठी अमित यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यानंतर शंकर्या यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत अबू स्पोर्ट्स खार्डी या संघाला. इथे बघा एक धाव घेण्याची संधी, एक धाव ही पूर्ण झालेली आहे. त्यानंतर अजय सालकर यांच्याकडून देखील पलशाचा पाडा या टीमसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. गणेश फरळे यांच्यासाठी त्यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. त्यानंतर निलेश माळी यांच्याकडून गुड मॉर्निंग आले. तसेच आमचे मित्र विशाल फलटे यांच्याकडून देखील शुभ सकाळ गुड मॉर्निंगचा मेसेज त्यांनी केलेला आहे. ते देखील सकाळी सकाळी ॲक्टिव्ह होते. आणि अशा आणखीन काही कमेंट्स आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळतील. यावेळेस बघा शॉटडाऊन पूल केलाय, पॉवरफुल देखील झालेला आहे. चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. 6 धावांकरता उमेशच्या बॅटमधून एवन क्वालिटी ब्रँडेड षटकार. लोटीचा पीठ तुझी ना माझी जोडी आहे. लोटीचा पीठ पुरी लोटीचा पीठ तुझी ना माझी जोडी आहे. महेंद्र पवार जे डीजे वादक आहेत आणि त्यांच्या देखील नजरा कमेंट्स वरती आहेत की कोण सर्वांच्या पसंतीचं गाणं
ते देखील वाजवायला उत्सुक आहेत, रेडी आहेत, की त्यांना देखील माहिती आहे की प्रेक्षकांना आवडीची गाणी ही फार आवडत असतात आणि ही मेजवानी ते नक्की स्वीकारतात आणि त्यांच्या आवडीचं गाणं ते देखील वाजवत असतात. असे DJ महेंद्र पवार देखील रेडी आहेत. महेंद्र कांबडी यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात. महेंद्र कांबडी उर्फ रसल ऑफ कामन ज्याला संबोधलं जातं, त्याच्याकडून देखील देवा जाधव यांच्यासाठी शुभेच्छा आल्यात. इथे बघा खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे चंद्रकांत फरले यांच्याकडनं. बघा सध्या या षटकामध्ये दुहेरीच्या स्वरूपात धावा येताना दिसत आहेत. 2-2-2. बघा ज्या प्रकारे धावा इथे आतापर्यंत धावफलकावरती लागलेल्या आहेत. स्कोर कार्ड 26 धावा या धावफलकावरती लागल्यात. शेवटचे 6 चेंडू अद्याप बाकी आहेत. आपण पाहतोय कालच्या दिवसामध्ये अबुस्पोर्ट्स खार्डी संघाने 50 धावा या लावल्या होत्या, मात्र तरी देखील त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. थोडीशी बॉलिंग लाईन आहे ती थोडीशी लूज झाली होती, मात्र इथे या स्पर्धेमध्ये पूर्ण सराव करून आला आहे अबुस्पोर्ट्स खार्डी हा संघ आणि जास्तीत जास्त धावा या धावफलकावरती लावण्याचा प्रयत्न त्यांचा दिसतोय. नितीन मालकर यांच्याकडून चंद्रकांत फरले आणि पलशाचा पाडा या टीम करता शुभेच्छा आलेल्या आहेत. या दरम्यान आपण पाहतोय पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा इथे आलेला आहे आणि 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा आलेला आहे. तसेच कल्पेश कोठावले यांच्याकडून सर्व टीमसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. सकाळी सत्रामध्ये सर्व खेळाडू आपले ऍक्टिव्ह दिसत आहेत, युट्यूबवरती मॅच पाहत आहेत. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू हा डिक्लेरेशन झोनमध्ये गेलेला आहे. डिक्लेअरच्या स्वरूपात या 2 धावा धावफलकावरती येताना दिसत आहेत. धावसंख्या 2ने 28 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 28 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे बघा फुल टॉच चेंडू, शतरक्षक आहे तिकडे, मात्र झेल ड्रॉप होताना दिसतोय. फक्त एक सिंगलच धाव इथे आलेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 30 धावा धावफलकावरती. 31 धावा धावफलकावरती लागत आहेत. इथे बघा चेंडू हवेमध्ये आहे. खूप चांगला प्रयत्न झाला तिकडे. 2 धावा घेण्याची संधी आहे इकडे आणि या 2 धावा इथे पलून पूर्ण झालेल्या आहेत. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. या 2 धावा आल्यात. या 2 धावेने धावसंख्या आता जाऊन पोचलेली आहे ती म्हणजे स्कोर कार्ड वरती ऑन साईडला हा फटका देखील खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे धीरज. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती आणि या 2 धावा या कंप्लीट झालेल्या आहेत.
इथे बघा फुल टॉस चेंडू आहे आणि या फुल टॉस चेंडूचा पुरेपूर फायदा उचललाय. चेंडू सरळ निघून गेलाय 6 धावां करता. एक बिग शॉट येताना दिसतोय. या षटकाराने धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे नक्कीच आम्ही धावसंख्या की झाली तुमच्यापर्यंत पोहोचू. तसेच आपण पाहतोय अजय आतकर यांच्याकडून दिवा जाधव याला बेस्ट ऑफ लक आलेला आहे. तसेच अजय पागी यांच्याकडून पलशाचा पाडा या संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. चला कॅप्टन या ओमसाई ट्रिपल फोर नागले तसेच साईबाबा स्पोर्ट्स राजावली. बघा आम्ही तुम्हाला अगोदरच कॉल दिला होता की 3 षटकं संपण्या अगोदर आमच्या टॉस बॉक्समध्ये येऊन तुम्हाला थांबायचं आहे. मात्र अजूनही आपला कॅप्टन आलेला नाही आहे. बघा जो आपल्याला इनिंग ब्रेक मिळतोय त्या इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉस हा करायचा आहे. तर आपणास विनंती असेल की आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये लवकरात लवकर उपस्थित राहायचं आहे. तर आपण पाहतोय टॅली झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे 41 धावांचं लक्ष इथे ठेवलेलं आहे. 18 चेंडू आणि 41 धावा या जिंकण्याकरता बनवाव्या लागतील. सन्माननीय हरिश्चंद्रजी कांबडी साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करणार आहोत. बघा जयमल्ला स्पोर्ट्स खोलांडे संघाचे खंदे समर्थक आहेत आणि दरवर्षी या आयोजनामध्ये त्यांचा मोलाचा वाटा असतो. छापाचा कॉल आणि काटा आलेला आहे. दादाने विनंती असेल आपण जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ओम साई ट्रिपल फोर नागले संघाने टॉस जिंकला. निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत आहे. मागचं कारण कारण प्रॅक्टिस कमी आहे त्याच्यामुळं समोरच्या टीमला चेस करण्यासाठी रन द्यायचे आहेत. आज तुमच्या गावातील 2 संघ हे इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ओम साई ट्रिपल फोर नागले ए या संघाबद्दल जर म्हणायचं झालं जर चांगला परफॉर्मन्स देतोय, तुमचा प्रयत्न असेल? हो हो नक्कीच. कुठल्या खेळाडूकडून जास्त अपेक्षा असतील? आहेत दिलीप आहे, कल्पेश आहे, भावेश आहे, अशी भरपूर आहेत. शुभेच्छा असतील. जास्त वेळ घेत नाहीये. शुभेच्छा तुम्हाला देखील असेल कारण मॅच देखील स्टार्ट होतोय. O2 कॉमेंट्री बॉक्स. एकेच्या धावेचा टार्गेट सेट केलंय. पहिला चेंडू पहिला तर डॉट आलाय. पहिलाच बॉल डॉट. निलेश जाधव निलेश यांचा पुढचा चेंडू असेल या षटकातील विकासासाठी. यावेळेस पुढे सरसावून ऑफ साईडला पाहतोय पण फटका तर फसला. शतरक्षक आहे तिकडे 2 बघा पण चांगलं फिल्डिंग पाहतोय. तो फेकी थोडीशी खराब होती त्याच कारणास्तव पाहिलं तर या 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या आहेत. या 2 धावांनी पाहिलं तर संघाचं आणि स्वतःचं खातं ओपन केलंय, अकाउंट ओपन केलं गेलंय विकासांच्या बॅटमधून.
यश पुन्हा एकदा बॉल सजतेला या ओव्हरमध्ये पुढचा बॉल घेऊन यावेळेस तेच तर्रार होता, परंतु दिशाहीन हा बॉल होता. पंताचे दोन्ही हात समांतर आणि धाव येते अवांतर. आपण लाईव्ह मध्ये सुद्धा पाहू शकतात. रिप्लेमध्ये थोडंसं फिंगर रोल केली होती. थोडंसं पाहिलं तर आउटसाईड ऑप्शनचा मारा केला होता गोलंदाज. पुढचा बॉल निलेश यांचा. यावेळेस डान्सिंग ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटच्या वरच्या टोर लागला. चेंडू सरळ जातो डिक्लेशन झोनमध्ये, डी झोनमध्ये जातोय. एक सिंगल धाव येते. या सिंगलने धावफलक पाहता पण 4 वर जाऊन पोहोचते. 4 रन्स ऑन बोर्ड. पहिलं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा नक्कीच बनवावे लागतील इकडे बॅटिंग करणाऱ्या संघाला. रिक्वायर्ड रन रेट पाहिलं तर 14च्या रन रेटने जावं लागेल. 14.80च्या रन रेटने जावं लागेल प्रति षटकामध्ये. निलेशच्या षटकाचा विचार केला तर पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर पाहिलं तर 2 धावा आल्या होत्या. ऑफ साईडला पाहतो आपण त्या 2 धावा कंप्लीट केल्या होत्या. त्यानंतर पाहिलं तर एक अवांतर चेंडू हाताळला होता आणि या अगोदरचा एक चेंडू पाहिलं तर सिंगल आले डी झोनमध्ये. 3 बॉलमध्ये 4 धावा खर्च केल्यात गोलंदाज निलेश यांनी. निलेशचा पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये. अजून एक डॉट चेंडू येताना पाहतोय. रिप्लेमध्ये पहा आपण थोडंसं बॅट पासून पाहिलं तर थोडंसं लांब ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न केला जातोय. वाईट साठी चेक करायचंय. येस, रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग करणाऱ्या संघाने. फेअर डिलिव्हरी असेल. पुढचा बॉल यावेळेस जागा म्हणून खेळायचा प्रयत्न केला होता, परंतु बॉडी लाईनवरती चेंडू आला होता. ढकलून काढले. ऑन साईडला आपण पाहतोय आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावांनी धावफलक पाहता पण 6 वर जाऊन पोहोचले. 6 रन्स ऑन बोर्ड. 5 बॉलचा खेळ संपलाय. या षटकातील शेवटचा बॉल असेल. शेवटच्या बॉलवरती नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जाईल फलंदाजाकडून. जयेश आपण पाहतोय. जयेश फर्टे बॅटिंग मार्क सज्ज असतील. यावेळेस मिस्टामिंग झालाय. ऑन साईडला खेळून काढलाय. चेंडूने जास्त उंची घातली, लांबी कमी. आपण पाहतोय या 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. थोडंसं आउटफील्ड खराब असल्यामुळे पाहतो आपण तिसऱ्या धावाचा प्रयत्न बघा घातक ठरला असता, परंतु 2च धावा इथे रोखला गेले. या 2 धावांनी पाहतो तर पहिलं षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचतो 8 वरती. आता इक्वेशन झाले 12 बॉल 33 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. चला डॉक्टरने जायचंय फर्स्ट एड बॉक्स घेऊन. थोडीशी दुखापत झाली आहे बॅट्समनला, फक्त बँडेज घेऊन जायचंय. बारा चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. देवी दास येतोय. देवा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. वैयक्तिक पाहिलं तर पहिलं षटक आहे. सांगे एक दुसरं षटक घेऊन पहिला चेंडू पाहिला तर अचूक लाईन आणि लेनचा वापर केलाय देवा यांनी.
पहिला बॉल पाहिला तर डॉट आलाय. रिप्लेमध्ये सुद्धा पहा पण चांगल्या टप्प्यावरती गुडलेनवरून स्पॉट होऊन सरळ हा चेंडू निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय. देवा पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील या षटकातील पुढचा बॉल घेऊन. यावेळेस आधीच मनसुबा बाळगला होता बॅट्समनने, पाहतो तर ऑन साईडला खेळून काढलाय. स्क्वेअर लेग रिझनमध्ये शत्रक्षक आहे तिकडे. यस, डी झोनमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. झाडाला लागून मला वाटते हा बॉल ग्राउंडच्या मध्ये आलाय. डिक्लेरेशन झोन आहे तिकडे. 2 धावा. या 2 धावांनी धावफलक पाहतो पण 10 वर जाऊन पोचते. 10 रन्स ऑन बोर्ड. तर 10 बॉलमध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. इथून पाहिलं तर 15 धावा तर नक्कीच या 4 चेंडूमध्ये बनावं लागतील. म्हणजे 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे या ओव्हरमध्ये. यावेळेस स्लॉक स्वीप केलाय, बॉलला सरळ उडवलाय आणि पाठवलाय मिड विकेटच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय बिग ब्लास्ट षटकार. 6 धावा. लोटीचा बीट पुरी लोटीचा बीट तुझी ना माझी जोडी आहे थँक्यू. लोटीचा बघा बीट पुरी रिप्लेमध्ये बघा आपण काय फटका सजवलाय. अप्रतिम. घुटना टेक और सिक्सर देख. 6 धावा आल्यात. या 6 धावाने तो समीकरण पाहिलं, इक्वेशन थोडंसं चेंज होताना पाहतोय. 16 वरती धावसंख्या जाऊन पोहोचलाय. अजून एक षटकार जर आला तर नक्कीच कमबॅक मानला जाईल बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. यावेळेस ऑन साईडला खेळून काढलाय. बॉल जातोय सर डी झोनमध्ये, डिक्लेरेशन झोनमध्ये. 2 धावा. 2 धावांनी समीकरण पाहतोय पण 8 बॉलमध्ये 23 धावांची आवश्यकता असेल. इथून सुद्धा आता मॅच थोडीशी पाहिली तर रंगात आली आहे. थोडीशी मॅच पाहिलं तर पल्सला पाडा संघाने बनवले. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी. इथून पाहिलं तर 2 बॉलमध्ये एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. एखादा मोठा फटका, एक चौकार किंवा षटकार. शेवटच्या षटकामध्ये पाहिलं तर 16-17 धावा नक्कीच ते पूर्ण करण्यात येतील. परंतु शेवटच्या 2 बॉलवरचा खेळ बाकी आहे. यावेळेस लोअर फोल्डर चेंडूवर ड्राईव्ह केलाय आपण पाहतो ऑन साईडला. लॉंग ऑनमध्ये आपण शतरक्षक पाहतोय. बघा फेकी सुद्धा चांगली केली होती, फिल्डिंग सुद्धा चांगली झाली होती, पण तो या 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावा, या 2 धावांनी आपण पाहतोय 20 वरती धावसंख्या जाऊन पोहोचते. 7 बॉल 21 ची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल असेल या षटकातील. देवान षटक पाहिलं तर थोडंसं महागडं आहे, कारण पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 8 धावा खर्च केल्या होत्या 6 चेंडूमध्ये. दुसऱ्या षटकामध्ये केलं तर 5 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्या. थोडंसं महागडं षटक आहे. शेवटचा बॉल असेल. यावेळेस ऑन साईडला फटका सजवलाय, मिस्टामिंग झालाय. शतरक्षक आहे तिकडे बघा, साधा सोप्पा झेल सोडलाय आणि हे जीवनदान मिळालं इकडे. बॅटर बघा, पंच आपल्याला कळवतील. दोन धावा कंप्लीट झाल्या होत्या. यश पंच 3 धावा ना. यस 3 धावा. डी झोन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला. यस आता इक्वेशन पाहतो आपण 6 बॉल 18 ची आवश्यकता. 6 बॉल 18 धावा. यस क्रॉस झाले का चेक करायचं आहे, पण रिप्ले मध्ये पाहूया आपण. डिसिजन अजून सुद्धा पाहिलं तर पेंडिंग आहे. ऑनफिल्ड पंच तुमचा काय निर्णय असेल तो द्यायचा आहे, कारण दोन्ही कॅमेरे पाहिले तर बॉलवरती कव्हर केले गेले होते. 3 धावा आहेत. स्ट्राईक चेंज
तर शेवटचा षटक आणि 6 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग मार्कवरती पाहतो आपण उमेश येतोय शेवटचे षटक हाताळण्यासाठी. इथून 3 मोठे फटके खेळावे लागतील पलशाचा पाडा संघाला. जयेश स्ट्राईक वरती असतील. जयेश यांचा विचार केला तर 3 चेंडू फेस केलेत, त्याच्यामध्ये पाहिलं तर 4 धावा बनवल्यात जयेश यांनी. परंतु विकास नॉन स्ट्राईक एंडला आहे. ज्यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय तो फलंदाज पाहतो आपण नॉन स्ट्राईक एंडला आहे. 6 बॉल 18ची आवश्यकता. यावेळेस ऑन द मार्क पहिला चेंडू पाहिला तर तेच तर्रार. पहिला चेंडू पाहिला तर अचूक लाईन आणि लेनचा वापर केलाय बघा. थोडीशी फिंगर रोल केली होती. ऑफ कटरचा मारा केला होता गोलंदाज उमेश यांनी. पहिला चेंडू डॉट आलाय. समीकरण पाहतोय पण 5 बॉल 18ची आवश्यकता असेल. 3 मोठे फटके आणि मॅच फिनिश केली जाईल. यावेळेस ऑफ साईडला आपण पाहतोय लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन बॉल गेला सी मारेच्या पार. मिळतील धावा 4. या बॉलवर आला नशिबाचा एक चौकार. 4 धावा. माझे केसाले लावला मी गजरा, मला जीव लावा फार माझा नवरा. माझे केसाले लावला मी गजरा, मला जीव लावा फार माझा नवरा. थँक्यू. बघा चेंडूने थोडंसं वळण घेतलं होतं. त्याच कारणाचं पाहिलं तर हा बॉल ना सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. क्षेत्ररक्षक पोहोचला होता परंतु त्याला थोडंसं चकवून हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. या 4 धावा आहेत. 4 धावांनी समीकरण पाहतोय आपण 4 बॉल 14 वरती येऊन पोहोचलाय. इथून 2 मोठे फटके येणं गरजेचं असेल पलशाचा पाडा संघासाठी. हाफ ट्रॅकवर होता. बॅटची लिडिंग एज. बॉल सरळ जातोय डी झोन मध्ये, डिक्रेशन झोन मध्ये एका धावेसाठी. स्ट्राईक चेंज केली जाईल. तर स्ट्राईक वरती आलेत फलंदाज आपण पाहतो विकास, ज्यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय. तर विकासांना मोठी खेळी करावी लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल. कारण मागच्या ओव्हरमध्ये एक षटकार नक्कीच त्यांच्या बॅटमधून आलाय. परंतु आता पाहिलं तर थोडं संघ पाहिलं तर अडचणीमध्ये आहे. अडचणी दूर करावे लागतील यावेळेस विकास यांना. विकास हरवटे आपण पाहतो स्ट्राईक वरती असतील. 3 बॉलमध्ये 13 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. हा बॉल महत्वाचा आहे. या बॉलवरती पूर्णपणे भवितव्य अवलंबून आहे शिवसाई स्पोर्ट्स पलशाचा पाडा संघाचं. उमेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस मिस्टामिंग झालाय. बॉल भरपूर काळ हवेत आहे बघा. नोमॅन्स लँडला चेंडू ट्रॅव्हल झाला. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्यात बघा. 2 शतरक्षक पाहिल्या पण लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक पळत आले 30 सर्कलच्या जवळजवळ. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावांनी धावफलक पाहतो 30 वर जाऊन पोहोचते. अजून सुद्धा पाहिलं तर 2 बॉल 11ची आवश्यकता असेल. हा बॉल निर्णायक असेल. या बॉलवरती षटकार खेचणं गरजेचं आहे. महत्वाचा बॉल असेल या ओव्हर मधील. उमेश यावेळेस तेज तर्रार. डॉट आलाय. आणि पाहतो पूर्णपणे थोडीशी पकड बसवली. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. आता पहिलं तर थोडंसं चमत्कार करावा लागेल. चमत्कार होईल का? 1 बॉल 11ची आवश्यकता. यावेळेस स्विंग अँड मिस चेंडू डॉट आणि हा सामना जिंकलाय अबू स्पोर्ट्स खाडी संघाने. हाडलं का पलशाचा पाडा संघ. तुम्ही आलात आणि चांगला खेळ केला. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. चला आपण पाहून सुद्धा स्वागत करूया. खोलांडे गावातील एक जुने जाणते खेळाडू आपण पाहतोय एकनाथजी जाधव साहेबांना आम्ही विनंती करतो त्यांनी कृपया करून इथे यायचं आणि स्थान पण यायचं आहे आमच्या VIP डाईज वरती. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मागच्या मॅच मध्ये सुद्धा तोच होता. या मॅच मध्ये सुद्धा तोच आहे.
मिस्टर उमेश भोरे मॅन ऑफ द मॅच. उमेशांनी यायचंय. उमेश भोरे बॅटिंग करताना पाहिलं तर 20 धावा बनवल्या होत्या आणि गोलंदाजी करताना 7 धावा